आणि माझ्यासोबत तुम्हाला मी सांगतो ना, रेग्युलर माझ्यासोबत माणसं कोण असतात हे बघ. हा माझा विकी आहे, हा माझा महेश आहे, तो तिकडे आपला जीत आहे, मंगेशला तर काय तो माझ्यासोबतच असतो, आणि हा आपला कौशिक आहे. तर हे माझ्यासोबत प्रत्येक जागी असतील, म्हणजे भारताच्या कुठल्या पण कोपऱ्यात जर काय अडचण झाली तर हे माझ्यासोबत नेहमी असतील. जसं पालघरमध्ये आपण खड्डे भरताना माझ्यासोबतच असायचे. आता आपण एवढ्या लांब गेलो त्यांना सोबतच घेऊन गेलो. आणि ह्या लोकांना घेऊन गेलो का, कारण की मला माहिती होतं की ट्रेनमध्ये काही ना काही गोष्टी घडू शकतात, आणि येताना त्याच घडल्या. हे नसते तर आम्ही एक दोघांनी काय केलं असतं. म्हणून आपली माणसं गरजेला सोबत असणं गरजेचं आहे. घमंड अजिबात नाही करायचं. थोडा खर्च होतो, तुम्ही कशाला आहे. आणि आपण जो पैसा जमा होतो, जो काय आपल्या अकाउंटला 5, 10, 12, 15,000 रुपये येतात, ते आपण ह्या कामांसाठीच लावतो. त्यातून आपण कुठल्याही प्रकारच्या बँका नाही भरत, स्वतःसाठी काहीच नाही करत. असं असतं तर आपण जनरलमध्ये न येता आपण कुठल्या तरी दुसऱ्या ट्रेनला आलो असतो, तिकडे 1-2 दिवस थांबलो असतो. पण आपल्याला मौज मजा करायची नव्हती, आपल्याला फक्त जाऊन त्यांना घेऊन यायचं होतं, दुसरं काहीच नाही. त्याचा तू आला का पालघरपाशी? नाही रे बाबा, आता मी डहाणूलाच आहे, अजून पालघरला आलो ना. ट्रेन पण नाही सुटली अजून, कधी सुटते काय माहिती. सुटेल आता कदाचित. डहाणूला आहेत आपण आता. मराठी पिक्चर नाही डाउनलोड करून डहाणूलाच थांबलेत आपण आता. आले आले समोर लागले वडोदरा. 1-2 दिवस काम कर, मी कॉल करून बाकीचं आयुष्य असंच आहे, मदती करत राहा. काय भेटो नाही भेटो तो विषय तेव्हाचा आहे. आपण ह्यांना मी रात्री चपात्या वगैरे घेऊन दिलेल्या होत्या, आणि भाजी घेतलेली मी भरतपूर स्टेशनवरून. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जेवणाला तर वाईट बोलायचं नसते, पण समोरच्या माणसाने आम्हाला मूर्ख बनवलं, वेडा बनवलं. त्याने पाणीमध्ये बाई पण लोक झाली, त्याने भाजी होती जी थोडीशी, त्याच्यामध्ये पाणी टाकून गरम करून आम्हाला दिलं, आणि ती भाजीमध्ये ना मीठ ना मसाला. चपातीने माणूस कसा खाणार आहे? एवढ्या लांबचा प्रवास केलेला, एक तर घशातून काही उतरत नाही, पण काय बोलणार. जाऊ द्या, ठीक आहे. असतात काही माणसं असतात, सर्वजण एका मनाचे नसतात. सोडून दिलं ह्यांना, बोललं नका जेवू, डिस्पॅच करून टाकलं. ते स्टेशनला सोडून दिलं जेवण. कुत्रे वगैरे काय खातील, जाऊ द्या. बाकीचं चालू आहे. प्रवास झाला आपला, संपला प्रवास. आता